नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा भाग आहे लसावी. लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम साधारण विभाज्य. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, साधारण म्हणजे सारखा आणि विभाज्य म्हणजे भाग जाऊ शकणारी संख्या. चला तर मग पाहूया विस्तृत पद्धतीने लसावी कसा काढायचा हे अतिशय सोप्या पद्धतीने पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, लसावी म्हणजे ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून घ्यायच्या आणि त्यातील लहानात लहान जी सामायिक विभाज्य संख्या असेल तिला म्हणायचं लसावी. एक उदाहरण पाहूया. 6 व 8 या संख्यांचा लसावी काढायचा आहे. यासाठी आपल्याला 6ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून घ्याव्या लागतील. आणि अशाच पद्धतीने 8ने विभाज्य असलेल्या सर्व संख्यासुद्धा लिहून घ्याव्या लागतील. 6 आणि 8ने विभाज्य असलेल्या संख्यांची यादी केल्यानंतरची पुढची क्रिया म्हणजे दोघं याद्यांमधील समान असलेल्या म्हणजेच सामायिक असलेल्या विभाज्य संख्यांची तिसरी यादी तयार करणे. 6 आणि 8ने विभाज्य असलेल्या संख्यांच्या याद्या पाहिल्यानंतर आपल्या अशा लक्षात येईल की दोघं याद्यांमध्ये सारख्या असलेल्या संख्या आहेत 24, 48, 72 आणि पुढे अजून बऱ्याच. पण आपल्याला त्या पुढच्या संख्यांचा विचार करायचा नाही आहे. आपल्याला पाहायचे आहे सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या आणि ती आहे 24. आणि म्हणून 6 आणि 8 या दोन संख्यांचा लसावी आहे 24. आता पाहूया एक शाब्दिक उदाहरण. कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला पाहिजे की एका रांगेमध्ये कमीत कमी 20 किंवा 25 मुले उभी राहिली पाहिजेत आणि ती रांग पूर्ण झाली पाहिजे. शेवटी एकही मुलगा उरायला नाही पाहिजे. म्हणून आता आपण 20 आणि 25ने विभाज्य असलेल्या संख्या लिहू. 20ने विभाज्य संख्या आहेत 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200, 220 आणि बऱ्याच. त्याचप्रकारे 25ने विभाज्य असलेल्या संख्या आहेत 25, 50, 75, 100, 125, 150, 175, 200, 225 आणि अजून बऱ्याच. वरील दोघं याद्यांचं निरीक्षण करून सामायिक म्हणजेच सारख्या आलेल्या विभाज्य संख्यांचं निरीक्षण केल्यास आपल्या असं लक्षात येईल की सर्वात लहान सारखी असलेली संख्या आहे 100. म्हणजेच कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत जर 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात आणि एकही मुलगा शिल्लक राहत नाही. याचा अर्थ त्या शाळेत कमीत कमी 100 मुले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की आज आपल्याला लसावी हा भाग परिपूर्ण समजला असेलच. जर आपल्याला कुठला भाग समजला नसेल तर आपण मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.